ट्रॉफी डाईस वर दिलं जाईल. रुपेश घरत यांना मी विनंती करेल की आपण आपले शुभ हस्ते सन्मान चिन्ह देण्यात द्यायचंय ते म्हणजेच साईदत्त दनसारला. धन्यवाद प्रीतम जी. आगतम स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत यंगस्टार चषक पास्तळच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. या करूयात पहिल्या रजनीची सुरुवात. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव बेंती, होऊन गेले रती महारथी, धन्य ती भारतीय संस्कृती. प्रथम पूजूया महागणपती, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होतोय. सगळ्यांची देवता श्री सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होतोय. भारतीय राज्यघटनेचे श्रीपकार, मानवतेचे निर्मणी, दिनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतोय. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व देशभक्तांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांना 2 वेळचं अन्न मिळते त्या बळीराजाला अभिवादन करतोय. दिल्लीच्या तालावी काम करणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन करतोय. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं, शरीरांतर्गत रुधिर काही पाण्याप्रमाणे खळखळतं, ते तो राजे कुलवंती भूषण शककर्ते सर्वत्र प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंधर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलवंश श्रीमंत योगी राजाधिराज योगीराज पराक्रमी प्रेरणादायी स्वस्थ राजकारणी जिद्दी मुत्सद्दी निष्ठुर शूरवीर प्रगल्भ विद्यमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ निर्व्यसनी शक्तीपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर समतापिष्ट निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे स्वराज्याचे आद्य संस्थापक आद्य क्रांतिकारक धर्मस्वीकारक नवसेनेचे जनक महाराष्ट्र मानबिंदू भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवतावादी भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व सकल कुलमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर मुघल संवारक रणमार्तंड पुण्यश्लोक सुवर्णरत्न श्रीपती छत्रपती दक्षिण नायक दक्षिण रक्षक गाझी गणपती भूपाल कुमान कल्पद्रुम मनोज महावीर महाबाहू महाराष्ट्र रक्षक वीर नरेश छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश कंडी समालोचन कार्याला प्रारंभ तथा शुभारंभ करतोय. 2 संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या रजनीमधील सामना क्रमांक 2 इन ऍक्शन येतोय. एका बाजूने आगवण संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये दीपक 11 दीपक 11 बोईसर. चला दणसार संघ कृपया करून सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता आपण या मुख्य क्रीडा मंचाजवळ आपणास नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. आदरणीय रुपेशजी गरत या ठिकाणी प्रतीक्षा करीत आहेत. कृपया करून नम्र विनंती धनसर संघ आपण या आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता. 2 संघांमध्ये सुरू होणारी ही कडवी लढत इन ऍक्शन. अंडरआर्म क्रिकेट अर्थातच क्रिकेटचा मूलभूत पाया जिथून आज पालघरकर क्रिकेटमध्ये मात्र उदयास आले. सुरुवात झाली होती ते अंडरआर्म क्रिकेट पासूनच. अनेक खेळाडू घडले पुढे आले त्यांचं नाव झालं ते अंडरआर्म क्रिकेट पासून. आणि या क्रिकेटचा मूलभूत पाया म्हणून अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची ओळख आहे. स्टार्ट ऑफ द मॅच बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी पोहोचतोय. पहिलं षटक घेऊन बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर
इंडियाला पण पाहतोय व्हेरी फर्स्ट बॉल. ऑफ साइडला सिजवलेला फटका, क्षेत्ररक्षण सलामीवीर दोन फलंदाज. जगदीश एका बाजूने साइडला मध्ये चेंडू निघून जातोय सीमा पेशा पार, चौकार. जगदीशच्या बॅट मधून उपयुक्त 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण जगदीशने कामगिरी केली आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. चौकारासहित सुरुवात करतोय, बॉलर तयार. वन्स अगेन बॉलिंग बॅकवर. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये बॅक. जगदीशचा क्लास मुक्त केलं आपण अनुभवू शकताय. 2 चेंडू 2 चौकार केलंय. आगच्या संघाने फलंदाजीसाठी त्यांना 5 रन करण्यात आलेला आहे आणि स्वतःचा दर्जा तिसरा आपण पाहू शकताय. जगदीश नावाचा फलंदाज संतोष स्थितीमध्ये स्वतःचा ठसा उमटवण्याचा 2 चेंडूंमध्ये 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 1965 मध्ये जॉन एड्रिशने कारनामा केला. एका कसोटी सामन्यामध्ये 65 चौकार खेचण्याचा त्याची काही क्षणासाठी आठवण करून देत असताना जगदीश मुख्य खेळपट्टीवर आगवण संघाची खिंड लढवतोय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. बॉलर वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. आता थोडंसं प्रेशर फील करेल टेनी. ज्या पद्धतीने मात्र 2 चौकार आलेले आहेत, काय गॅपची गवसणी पाहायला मिळते. जगदीशच्या माध्यमातून ऑन साइडला स्मॅश केलाय. चाबूक कॉपी बुक. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आपल्याला बघायला मिळत आहेत. फलंदाज पूर्णपणे विध्वंसक चित्रबाणू फलंदाजी करतोय मुख्य खेळपट्टीवरती. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर 12 या अंकावर. काय सुरुवात मिळाले बघा. फलंदाज जेव्हा 1 चौकार खेचतो ना त्याचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि जगदीशच्या बाबतीत हे घडलं की पाठोपाठ दुसरा चौकाराला. तदनंतर मात्र एक भीम पराक्रमी फलंदाज म्हणून सध्या त्याचा बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकता. फुल कॉन्फिडन्सने खेळतोय आणि 3 चेंडू 3 चौकार. रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन रिझवण्याचं कार्य त्याच्या बॅट मधून. सुपर अँड सेन्सेशनल बॅटिंग. वन्स अगेन बॉलर तयार. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक डॉट चेंडू सुटकेचा निश्वास टाकला असेल गोलंदाजाने. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेले आहेत फलकावर. 12 धावा. वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट. सजवलेला हा फटका पंच दर्शवतायत. चौकार. काय फलंदाजी केलेली आहे जगदीश खेळाडूने. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे अधिकृत स्वरूपामध्ये. षटक समाप्तीचा इशारा पोहोचतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर. काय विलक्षण फलंदाजी. 6 चेंडूंमध्ये 4 चौकार. जगदीश हा फलंदाज आगवण संघाकडून सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय. सुरुवात कशी मिळवून द्यावी याचा एक फॉर एक्झाम्पल त्याने सेट केलंय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवर. फ्लाइंग स्टार्ट मिळालंय आगवण या संघाला. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 16 धावा फलकावर. 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये शॉर्ट टर्म फॉर्मॅट मध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जगदीश सध्या मात्र स्वतःचा ठसा उमटवतोय या पास्तळ क्रीडा नगरीमध्ये. अगदी परंपरेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय नेत्रलोचक नेत्रदीपक चक्षु विहंगम नयन मनोहरी स्वरूपामध्ये स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन संपूर्ण कार्यकारिणीचं कौतुक मात्र करावं लागेल. ज्या पद्धतीने यंग स्टार चषक पास्तळी स्पर्धा आपण पाहतोय. बॉलर तयार. षटक क्रमांक 2 घेऊन ऑलिंप बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एका बाजूने MS दीपक 11 बोईसरा संघ खेळतोय. पहिलं षटक महागडं ठरलंय. सध्या जगदीशचा बोलबाला मुख्य खेळपट्टीवरती आहे. काय फलंदाजी केलंय. 4 उपयुक्त चौकार त्याच्या बॅट मधून. सॉलिड स्टार्ट. इथे डेलिकेट टच केलं फक्त चेंडूला. अच्छी गेंदों का सम्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं हे गीता रहस्य आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्वच सोने नसते मित्रांनो आणि खेळाडूंनो. आणि त्या गोष्टीचं भान ठेवणं ही काळाची गरज आहे.
पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण भन्नाटलेल्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त आकाश मेगा स्क्रीनवर कॅमेरा देखील त्या ठिकाणी झूम इन होतोय. खूप सुंदर वर्क पाहायला मिळतं ओम साई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आणि काय भन्नाट क्षेत्ररक्षण. धावसंख्या जवळ पोहोचले 18 या अंकावर. 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर. आता स्ट्राईक रोटेट झालेले आहे. विकास फलंदाजी मार्कवर. नरमताचा वापर या ठिकाणी आपण पाहू शकताय. खूप छान पद्धतीने ते सिंगल. बघा विकासचं मी कौतुक करेन. त्याला ठाऊक आहे जगदीश सॉलिड टच मध्ये आहे. माझं काम आहे स्ट्राईक रोटेट करणं. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजन्स क्रिकेट. कसं खेळलं जातं याचं एक फॉर एक्झाम्पल सेट करत असताना पाहायला मिळतोय विकास. कारण ज्या टच मध्ये जगदीश आहे ते जास्तीत जास्त स्ट्राईक जर जगदीशकडे राहिली तर ती जमेची बाजू ठरेल आगवण संघाकरिता. आणि हे बुद्धी चातुर्याचं क्रिकेट हाताळलंय विकासने. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहू शकताय चांगलं क्षेत्ररक्षण. अगदीच मिड ऑनच्या पट्ट्यामध्ये. सुपर वेल स्टॉप ऑन साइडला. आजच्या रजनीमध्ये थांबायचं नाव घेणार नाहीये जगदीश. धाव फलक मात्र फार वेगाने जाऊन पोहोचले फलकावर. 23-23 या अंकावर. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 23 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती सजलेल्या आहेत. 11.50 ची सरासरी कायम राखली गेली. 23 मध्ये जगदीशचं योगदान जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशी त्याची बॅटिंग राहिलंय. चौकारांचे संततधार त्याच्या बॅटमधून आलंय. ज्या पद्धतीने 13 नोव्हेंबर 2014च्या दिवसामध्ये ईडन गार्डन्स कोलकात्याच्या मैदानामध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून एका वन डे इनिंग मध्ये 33 चौकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहिला होता. 8 डिसेंबर 2011च्या दिवसामध्ये वीरेंद्र सेहवागच्या बॅटमधून होलकर स्टेडियम इंदोरच्या मैदानामध्ये 25 चौकारांचा रेकॉर्ड आपण पाहिला होता. अगदी तशा रीतीने जगदीश खेळला या सामन्यामध्ये. चौकारांची संततधार त्याच्या बॅटमधून मात्र थांबलेली नाहीये. अतिशय सुंदर फलंदाजी. धावफलक तब्बल आपल्याला पाहायला मिळतं 23 या अंकावर. आता विकास आहे स्ट्राईकला. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. विकास टू विकास ऑन साइडला स्मॅश केलाय. काय फटका होता. गुडघ्यावर बॅलन्स करत असताना चेंडूला सीमारेषा पारचा रस्ता दाखवलाय. विकासच्या बॅट मधून झक्कास फलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. सॉलिड बॅटिंग. धावसंख्येला जणू काही पंख लागलेत. फ्लाइंग फलंदाजी. अतिशय झुंजार विस्फोटक झंझावती चित्रबाणू चक्षु विहंगम ज्वलंत फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. विकास टू विकास या लढतीमध्ये आपण पाहू शकतायत आगवण संघ सध्या आघाडीवर पोहोचतोय. 27 धावा या फलकावर. 27 ऑन बोर्ड. बॉलर तयार. वन्स अगेन विकास. उजव्या हाताने राईट आर्म अराउंड दी विकेटचा हा मारा आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. टेम्पटेशन बघायला मिळालं ते स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचं, परंतु चेंडू आणि फळीचा तितकासा समन्वय जुळून आला नाही. धाव फलक मात्र खूप छान पद्धतीने पुढे सरसावताना जाऊन पोहोचतो ते 28-28 या अंकावर. खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून आज मात्र जवळजवळ 182 देशांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रसारण. 13 देशांवरती बंदी आहे. जगभरामध्ये 195 देश आहेत, परंतु लाईव्ह टेलिकास्टचे अधिकार 182 देशांकडे. पुन्हा एकदा काय विलक्षण फटका आपण पाहतोय. पंचांकडे त्या ठिकाणी मागणी करतोय फलंदाज की कदाचित नो चेंडू आहे किंवा नाही अशा प्रकारे विचारणा केली जाते. आणि आपण पाहूयात पंच इंटरेस्टेड आहेत किंवा नाही. खूप छान पद्धतीची फलंदाजी जगदीश ने काय सुरुवात करून दे आपल्या संघाला. अतिशय मजबूत स्थितीकडे वाटचाल तो करून देतोय. आतापर्यंत फलकाचा विचार जर आपण केला तर 32 धावा या फलकावर. चांगल्या टोटल कडे वाटचाल पाहायला मिळते. परफेक्ट गॅप कसे शोधावे हे टॅलेंट आहे बॉक्स क्रिकेटमध्ये आणि ते दर्शवलंय. जबरदस्त पोटेन्शियल आपण पाहू शकताय. जगदीशच्या माध्यमातून पंच दर्शवत आहेत. येथून मात्र नो बॉल. खराब स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. समवेत आपण पाहू शकतायत 2 फलंदाजांमध्ये थोडीशी विचारणा, कारण नो चेंडूवरती कुठे ना कुठे बॅट मात्र पूर्णपणे स्थिर राहू शकला नाही तो बॅटिंग क्रीज मध्ये. आणि त्या कारणास्तव येथून मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जातोय विकास हा फलंदाज.
रसिक प्रेक्षकांची संख्या तुम्ही पाहू शकताय. त्यात अंडरआर्म क्रिकेट देखील मागे नाहीये, कारण पालघर जिल्ह्यातील क्रिकेटर्सने जी उत्क्रांती घडवून आणली, स्वतःच्या नावाचा ठसा आणि जी छाप सोडली आज सध्या महाराष्ट्र क्रिकेटमध्ये, ती सुरुवात केली होती 1986 मध्ये अंडरआर्म क्रिकेट पासूनच. आणि त्याच क्रिकेटला आज प्रचंड पसंती या पास्तळ गावामध्ये. अगदी चहूबाजूने आमचे लाडके प्रेक्षक महाराजे या पहिल्या रजनीमध्ये उपस्थिती नोंदवित आहेत. ऑफ साइडला काय एफर्ट्स आहेत, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालंय. वन ऑफ दी बेस्ट एफर्ट जॉन्टी रोड्स काही ठिकाणी ताजा करून देत असताना खेळाडू पाहायला मिळतोय. सॉलिड एफर्ट्स. रॉबिन सिंगच्या आठवण यावी, एकनाथ दोंडू सोलकरच्या आठवण करून देत असताना MS दीपक 11 बोईसर संघामधील हा एक चाणाक्ष, दक्ष, सावध, साक्षपी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. फटका तर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकेच अलर्ट पाहायला मिळत आहेत. येथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला हा देखील फलंदाज परतला गेलाय. टोटल जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचलंय 34-34 या अंकावर. खूप चांगलं गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळतं. मिस्टर राकेश यांच्या माध्यमातून अधिकृत स्वरूपामध्ये ऑफिशियली षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर हे तिसरं षटक च्या प्रगती पथावरती आपण पाहू शकलात. आणि खूप चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य राकेश यांच्या माध्यमातून. फलकावर धावसंख्या 34-34 धावा ज्या परिपूर्ण झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन बॉलर वन्स अगेन राईट आर्म अराउंड द विकेट. पॉइंट परिक्षेत्रामध्ये चेंडूला मात्र दाटला गेलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्येला गती प्रदान करण्याचं कार्य. 3 षटकांचा खेळ येथून परिपूर्ण झालेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय 35 या अंकावर. ही चांगली टोटल आपण पाहतोय. आगवण संघाचा विचार जर केला तर 18 चेंडूंमध्ये 35 धावा ते मजबूत स्थितीमध्ये फील करतील. कारण जर 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40+ किंवा 50+ स्कोर होतोय तर तुम्ही लढण्यासाठी प्रचंड मोठी भिंत उभी केलेली असते. कारण विचार जर केला आगवण या संघाचा तर चांगले गोलंदाज त्या संघाकडे देखील आहेत. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये जगदीश याच्या विध्वंसक फलंदाजीमुळे आगवण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोमेंटम आपल्या बाजूने खेचून आणण्याचा माफक प्रयत्न या संघाचा प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. वैयक्तिक 27 धावांचं योगदान जगदीश च्या बॅटमधून. 4 षटकांचाही क्रिकेट. बॉलर तयार. आकाश शेवटचं षटक घेऊन या पहिल्या सत्रामधील ऑन साइडला सजवलेला फटका आपण पाहू शकलात. खूप छान पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. आकाश बॉलर शांत ठेवेल का शेवटच्या षटकामध्ये. 2 चेंडू तर लागोपाठ डॉट आलेले आहेत. स्टान्स बघा जगदीशचा खूप छान पद्धतीने लेग स्टंप वरती पुन्हा एकदा स्मॅश केलंय. ते क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. वैयक्तिक 31 धावांचं योगदान आपण पाहतोय जगदीशच्या बॅट मधून. सांघिक टोटल जाऊन पोहोचले 39-39 या अंकावर. शेवटचे 3 चेंडू अजून देखील उर्वरित स्वरूपामध्ये आहेत. पूर्णपणे सेट झालेला बॅटर आगवण संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जगदीश. अभूतपूर्व अनेक अविस्मरणीय इनिंग खेळतोय आपल्या कारकिर्दीमधील. पुन्हा एकदा सुंदर फटका तर होता, परंतु MS दीपक 11 बोईसर संघामधील खेळाडू देखील काही कमी नाहीये. त्यांना ठाऊक झालंय की आता आपल्याला चौकार रोखावे लागतील. जर धावा चेस डाऊन करायच्या असतील तर चाणाक्षपणा दर्शवणे काळाची गरज बनलंय MS दीपक 11 बोईसर संघाकरिता. 40 ऑन बोर्ड. 40 धावा फलकावर. स्ट्राइक रोटेट झालंय. येथून वन्स अगेन सिंगलला प्राधान्य दिलं फलंदाजाने. 41 शेवटचं षटक खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल राहिलं. जर आपण विचार केला तर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर 2 सिंगल्स आपण पाहिलेले आहेत. शेवट मात्र गोल करण्यासाठी अट्टाहास जरूर बघायला मिळेल. जगदीश याच्या बॅट मधून ऑन साइडला जबरदस्त शेवटच्या चेंडूवर चौकार खेचलाय. इनिंग मात्र या ठिकाणी ब्रेक झालंय. जबरदस्त खेळ बघायला मिळाले जगदीशच्या बॅट मधून. 45 धावा फलकावर आणि 45 पैकी 90% रन जे आपण पाहिलेले आहेत जग्गूच्या बॅट मधून. 36 धावांचं अद्वितीय योगदान आपण पाहिलंय. चौकारांची संख्या जर आपण तपासून पाहिली जग्गूच्या बॅट मधून तर खऱ्या अर्थाने ॲक्युरेट
राकेश आम्हाला सूचित करतायत 8 चौकार जगदीशच्या बॅट मधून आले. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच तारापूर अ वर्सेस मायको ब. संघनायक जर उपस्थित असतील तर कृपया करून आपण यावर टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. व्हेरी नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये परिपूर्ण केली जाईल. तारापूर अ विपक्ष मायको ब. दोन्ही संघांचे संघनायक आपण यावं टॉस बॉक्स जवळ. टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. आदरणीय सन्माननीय क्रितेशजी गरज सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण केला जाईल. खूप चांगली टोटल एस्टॅब्लिश करण्यात आली. जगदीशची अद्वितीय फलंदाजी 8 चौकारांच्या सहाय्याने 36 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि या संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य त्याने केलं. 45 या अंकापर्यंत मजल मारली आगवण या संघाने. आता 46 धावांचं लक्ष हे समोर सेट करण्यात आलेलं आहे. चला ओपनिंग बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यावा. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. व्हेरी नेक्स्ट मॅच तारापूर अ विपक्ष मायकोप ब. दोन्ही देखील संघांचे कर्णधार आपण यावर नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता. टॉस बॉक्स मध्ये ही नम्र विनंती. नेक्स्ट मॅच तारापूर अ विपक्ष मायकोप ब. चांगलं आयोजन तथा नियोजन आपण पाहतोय. अगदी फ्लड लाईट्स मध्ये खूप चांगलं दृश्य. मैदानावरती ग्रीन ग्रास देखील आहे आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. आज टेनिस क्रिकेटला जे सुगीचे दिवस आलेले आहेत. खरं तर ISPL सारखी स्पर्धा BCCIचे खजिनदार आशिष शेलार आणि मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी जेव्हा धारावी येथे टॅलेंट हंट आयोजित केलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की टेनिस क्रिकेटरला देखील कुठे ना कुठेतरी वाव मिळायला हवा आणि त्यांच्या संकल्पनेतून ISPL सारखी एक स्पर्धा मात्र नियोजित करण्यात आली. आणि आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून प्रज्योत अंबिरे ब्रँड ऑफ वरोर जो 6,75,000 मध्ये सोल्ड झाला यंदाच्या ISPL करिता दुसऱ्या हंगामासाठी आणि प्रशांत गरत ब्रँड ऑफ अर्नाळा जो 5,75,000 मध्ये सोल्ड झालाय. टेनिस क्रिकेटचं हे बदलतं स्वरूप. परंतु सुरुवात कुठून झाली होती तर खऱ्या अर्थाने अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून आणि त्या क्रिकेटचा नजराणा असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंग स्टार चषक. पास्तळ 46 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. MS दीपक 11 बोईसर संघाच्या माध्यमातून. सलामीवीर 2 बॅटर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने टेनी ऑन स्ट्राइक आणि त्याची साथ देण्याकरिता नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलेला आहे. 46चं टार्गेट. बॉलर तयार. लेग ब्रेक करण्याचं टेम्पटेशन होतं. बघा लेग ब्रेक जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल ना तर चेंडूची लाईन खूप मॅटर करते. अदरवाईज वाईड बॉलच तुम्हाला बघायला मिळतो. लेग ब्रेक मध्ये यश प्राप्त करायचं असेल तर चेंडूची लेंथ ही मात्र वाईड ऑफ द लेग स्टंप ठेवावी लागते. तेथून तो चेंडू टर्न होऊन मात्र ऑफ स्टंपला क्रॅक करत असतो आणि त्याकरिता प्रचंड सराव आणि ॲक्युरेसी या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण गणल्या जातात. काय जबरदस्त जोश आणि जल्लोष आपण पाहतोय. आगवण संघाच्या माध्यमातून पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने खेळत आहेत सर्व खेळाडू. मुख्य खेळ पट्टीवर जबरदस्त अटॅकिंग अप्रोच बॉडी लँग्वेज पूर्णपणे अटॅकिंग पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया संघ खेळायचा 1999 ते 2007 लागोपाठ 3 विश्वकरंडक जिंकले वन डे फॉर्मॅट मध्ये. प्रचंड अग्रेसिव्ह अप्रोच सहित क्रिकेट हाताळणारा संघ आठवण करून देतोय आगवण. खूप सुंदर प्रदर्शन पंचमात्र या ठिकाणी दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची टोटल जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. पहिलेच षटक सुरू आहे. वाईड चेंडू मात्र पुष्कळ एकंदरीत सामन्यामध्ये. आदरणीय सन्माननीय निरंजन बाबूराव घरत अर्थातच बाळू महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक महानायक खेळाडू आणि 40+ ऑल इंडिया 40+ मधील पहिला असा खेळाडू ठरला पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून ज्याने ते पारितोषिक पटकावलं. खूप चांगला इतिहास राहिला या खेळाडूचा. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर वेदांत 11 वाडा संघ जेव्हा सुप्रीमो चषकामध्ये विजयी झाला त्या संघाचा अविभाज्य घटक आणि अत्यंत भरवशाचा असा आघाडीचा फ्रंटलाईन बॉलर म्हणून निरंजन घरत यांची ओळख.
त्यांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक क्लासिकल गोलंदाज म्हणून चेंडूवरील कंट्रोलच्या पद्धतीने त्याने दाखवलं आणि स्लोवर यॉर्करचा किंग म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध निरंजन बाबूराव घरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळू, खरं तर निरंजन घरात असं म्हटलं तर कोणी ओळखणार नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळू असा जर उल्लेख केला तर या खेळाडूची एक वेगळी छाप पाहायला मिळाली. आणि एक काळ असा होता जेव्हा ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याची अगदी मोठमोठ्या संघांमधून निवड. मैदानाच्या आतमध्ये जर आपण वळालो तिथे धावा झालेल्या आहेत ॲक्युरेट 4. जबरदस्त वाईट चेंडू आल्यानंतर काय कमबॅक केलं मंगेशने. स्वतःच्या लेग ब्रेकचा दर्जा दाखवला. माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे ते कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा आहे, माझ्याकडे ते साहस आहे, धाडस आहे, मी लेग ब्रेक चांगल्या रीतीने हाताळू शकतो हे दर्शवलं मंगेशच्या गोलंदाजाने आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. आता चेंडू शिल्लक आहेत ॲक्युरेट 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर येथून 42. 18 गेंदे शेष, 42 रनों की जरूरत, 18 बॉल रिमेनिंग अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन असं इक्वेशन तयार झालंय. बघा पहिला गोलंदाज देखील लेग ब्रेक होता. हा दुसरा गोलंदाज आपण पाहतो जितेश, तो देखील लेग ब्रेक स्वरूपामध्ये गोलंदाजी करतोय. काय क्षेत्ररक्षण भन्नाट. 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील या क्षेत्ररक्षकाला. जितेश हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आगवण संघाच्या माध्यमातून आणि त्याची पाठराखण बघा कशा पद्धतीने केलं. हे आवश्यक आहे. संपूर्ण संघाने कौतुकाची थाप दिली त्या खेळाडू करिता. आणि जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना तेव्हा हा उत्साह, हा जोश, हा जल्लोष, हा ओसंडून वाहणारा आनंद आणि हा अटॅकिंग अप्रोच खूपच मॅटर करतो क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. बॉलर तयार, लेग ब्रेक, बॉलर जितेश अपसाइडला पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. जर ह्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने आगवण संघ जिंकतोय तर त्यामध्ये 50% वाटा जो आहे तो खऱ्या अर्थाने जगदीश या फलंदाजाचा आणि 50% जो वाटा राहिलाय तो क्षेत्ररक्षणाचा. काय फील्ड अटॅक आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवर चित्त्याप्रमाणे झडप घातली जाते. पुन्हा एकदा जबरदस्त भडसक प्रयत्न, टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट विकास करीता होतोय. काय क्षेत्ररक्षण आहे. काही क्षणांसाठी डोळ्यांसमोर रॉबिन सिंग यावा, एकनाथ धोंडू सोलकर यावा, मोहम्मद कैफ यावा, युवराज सिंग काही क्षणांसाठी डोळ्यासमोर येऊन जावा, रवींद्र जडेजा सध्या जागतिक क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील अग्रमानांकित क्षेत्ररक्षक डोळ्यासमोर यावा असं विकास झकास क्षेत्ररक्षण हे मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सुरेश रैनाला कोण विसरेल. विकास क्या बात आहे यार. हॅट्स ऑफ. सॉलिड फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावफलक मात्र स्थिरावलं गेलंय 6 या अंकावर. म्हणून मी नेहमीच उल्लेख करतो की क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाहीये, तर क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागतं. इथे चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला अजून देखील 36 धावांची आवश्यकता आहे. किती चेंडू शिल्लक असतील तर राकेश मात्र आम्हाला सूचित करतायत येथून ॲक्युरेट 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 36 धावांचं टार्गेट समोर. MS दीपक 11 बोईसर संघ पुनरागमन करेल का हे क्रिकेट आहे. येथे कधी काय घडेल याचा नेम नाहीये. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टेनिटी. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काहीही शाश्वती देऊ शकत नाही. अनप्रेडिक्टेबल असा खेळ राहिलाय. यावेळेस मात्र पंच दर्शवत आहेत गडी बाद करार. सामन्याची परिभाषा बदलले. राकेश यांच्या माध्यमातून परफेक्ट अनालिसिस पोहोचवण्याचं कार्य आमच्यापर्यंत केलं जात आहे. चेंडूंची संख्या मात्र येथून शिल्लक असणार आहे ती ॲक्युरेट आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. खरं तर 3 आठवड्यांपूर्वी आमदार चषक धुळीपाडा कुर्जे येथे 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता होती मनोरपट्ट्यातील सावरिया संघाला आणि अनिकेत हरवटे या फलंदाजाने 6 चेंडूत 6 षटकार खेचून तो सामना फिनिश केला. म्हणून क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं, ती जिद्द दाखवणे तुमचं आद्य कर्तव्य आहे. शोल्डर कधीच डाऊन करू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढा. इथे मात्र आपण पाहू शकताय बॅक टू बॅक विकेटची पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. लेग ब्रेकच्या जाळ्यामध्ये MS दीपक 11 बोईसरा संघ मात्र गुंतला गेलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांचं टार्गेट हे आपल्याला समोर पाहायला मिळतं. काय यशस्वी लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते.
शेन वॉनची आठवण यावी. काय जबरदस्त यशस्वी फिरकीपटू राहिला जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवर. 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स त्याने आपल्या नावे केले. आणि त्याची काही क्षणांसाठी आठवण जरूर यावी. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत लेग ब्रेक चा दरारा दाखवलाय आगवण या संघाने. या आधीच्या षटकामध्ये आपण मंगेशला पाहिलं, तदनंतर जितेश. दोन्हीही चतुरस्त्र गोलंदाज आणि चेंडूवरती खूप चांगलं कंट्रोल आहे त्यांचं. कारण लेग ब्रेक करण्यासाठी तुमची लेंथ, लाईन, पेस, मुवमेंट लेग स्टंप वरती सातत्यपूर्वक पिच होणं फार आवश्यक आहे आणि ते दर्शवलं मंगेश आणि जितेश या दोन्हीही गोलंदाजांनी. येथे मात्र स्मॅश केलाय फटका, चेंडू निघून जातोय खूप छान पद्धतीने. टेनिसच्या बॅट मधून चौकार आलाय. अजून देखील सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 11 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावांचं टार्गेट समोर आहे. म्हणजे 11 चेंडू मध्ये 8 चौकार खेचायचे आहेत. मेगा स्क्रीनवरती टेनीला आपण पाहतोय, क्षमता आहे त्याच्याकडे. आणि 11 चेंडूंमध्ये जर 8 चौकार खेचले तर त्याच्या कारकिर्दीमधील हा अविस्मरणीय सामना देखील ठरू शकतोय. क्रिकेटचं हे मोहक मायाजाळ आणि या मायाजाळामध्ये आतापर्यंत आपण कितीतरी रेकॉर्ड्स घडताना पाहिलेले आहेत. बॉल तयार. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आगवण संघाने, जबरदस्त. आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 चौकार त्यांनी रोखले आपल्या अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या बळावर. येथे लिव्ह केलं टेनीने. वाईड आलाय. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. येथे मात्र फटका फसला. हे प्रेशर होतं कुठेतरी प्रत्येक चेंडूवर चौकार खेचण्याचं आणि त्या टेम्पटेशन मध्ये टेनीच्या खेळीस देखील पूर्णविराम. गॉन. काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं अगदी प्रत्येक वर्षी. आतापर्यंत जर आपण विचार केला तर यंगस्टार ग्रुपच्या माध्यमातून हे 6वं सातत्यपूर्वक वर्ष आणि या टुर्नामेंटचा विचार केला तर अविरतपणे, अखंडपणे, अव्याहतपणे, सदोदितपणे 9वं वर्ष यंगस्टार चषक पास्तळ परंपरेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पास्तळकरांचा जणू काही वर्ल्ड कप अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. खूप छान पद्धतीने सध्या मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट झालंय आगवण संघाच्या बाजूने. उंच सकल बांध्याचा फलंदाज. ओ काय मॅजिकल डिलिव्हरी होती. त्रिफळाची क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. काय यशस्वी लेग ब्रेक राहिला. ऍक्शन रिप्लाय मध्ये खरं तर 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही तर 1000 वेळा त्या चेंडूची डिलिव्हरी बघावी आणि बघतच राहावी. क्लास गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय हिम्मतच्या माध्यमातून. क्लासिकल लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर थेट मात्र यष्ट्यांना उधळलं गेलं. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. सामन्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 31 धावांचं अशक्यप्राय आव्हान आता समोर राहिलेलं आहे. एकतर्फी सामना. पहिला सामना मात्र खूप छान पद्धतीने रंगला होता. 1 मॅन शो. पंचाळे आणि साई दत्त धनसार शेवटच्या चेंडूपर्यंत त्या सामन्याचे एकंदरीत उधळण आपण पाहिले. परंतु ह्या वेळेला खूप छान पद्धतीने आगवण संघाचा बोलबाला या सामन्यामध्ये राहिलाय. अद्वितीय हे प्रदर्शन. 1 वे. ऑफसाइडला फटक्याची निवड होते. तर सामना जवळजवळ आपल्या काबीज केलेला आहे आगवण संघाने. बघा त्यांचा बॉडी लँग्वेज, त्यांचे रिॲक्शन बघण्यासारखे आहेत. पूर्णपणे चेहऱ्यावरती स्माइल दिसत आहे. टाळ्यांचा गजर होतोय. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. कारण त्यांना ठाऊक झालंय की ह्या सामन्यामध्ये आपण विजयश्री जो आहे तो सुनिश्चित केलेला आहे. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. जगदीशची फलंदाजी कोण विसरेल. त्याच्या बॅटमधून ज्या 36 धावा आल्या 8 चौकारांसहित सामन्यामधील तो महत्वपूर्ण असा प्रवास होता जगदीशचा. तेथून मात्र त्या धावा चेस करणं कठीण झालं. तदनंतर आगवण संघाने केलेलं क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू ठरली आणि लेग ब्रेक गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. डाळ भात वरण लोणचं सर्व काही सज्ज आहे. विजयाचा घास उचलण्याच्या अगदीच उंबरड्यावर संघ येऊन पोहोचलाय. सुंदर प्रदर्शनासहित आपण पाहू शकतायत मुख्य खेळपट्टीवर आगवण अद्वितीय स्वरूपाचं प्रदर्शन. प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट केलंय पूर्णपणे आणि या दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार प्रवेश करण्याचा हा माफक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूंची संख्या अधिकृत स्वरूपामध्ये 5 चेंडू फेकून झालेले आहेत.
पंचाळी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स कडे येऊन राहा. पंचाळी टीम आणि येथून आपण पाहू शकतायत कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन जरूर करा. आज क्रिकेटमध्ये सामना समाप्त झाल्यानंतर ही एक परंपरा कायम ठेवणं काळाची गरज आहे, कारण सामना समाप्त झाल्यानंतर आपण सगळे एकच आहोत ही भूमिका खूपच महत्वपूर्ण आहे. मी विनंती करतोय बोईसर आणि आगवण संघाला आपण हँडशेक जरूर करा सामना समाप्त झाल्यानंतर. ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून हा जेंटलमॅन्स गेम म्हणून ओळखला गेलाय आणि